ज्यांची सुरुवात शून्यातून होते त्यांना हरण्याची भीती नसते. नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहेत. लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील तर खाण्यासाठी आपल्याला व्हरायटी वेगवेगळी लागते. त्यात आहे उन्हाळ्यामुळे पोळी भाजी भाकरी जे नेहमीचं आहे ते आपण खाऊ शकत नाही किंवा इच्छाच होत नाही. त्यावेळेला थोडंसं काही वेगळं जर केलं तर खायला इंटरेस्ट येतो. त्यात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी बनवावंच लागतं. तर त्यासाठी मी उज्जैनीला मला थोडंसं काहीतरी चटकमटक खाऊ घालायचं होतं, कारण ती नेहमीचंच जे पोळी भाजी वगैरे खाऊन बोर झालेली होती. तर मी अचानकच ठरवलं की चला थोडासा रव्याचा उत्तप्पाच बनवला तर बेटर होईल. तर त्यासाठी मी एक रवा घेतलेला 1-1.5 वाटी जवळपास घेतलेला आहे, छोट्या वाटीभर, आणि त्यामध्ये मी ताक टाकत आहे. ताकात रवा व्यवस्थित भिजवायचा आहे आणि एक 10-20 मिनटासाठी आपल्याला ते मिश्रण झाकून ठेवायचं आहे. आता रव्याचा आपण खरं तर उपमा बनवू शकतो, आप्पे बनवू शकतो, पण बेटर आहे की थोडंसं मुलांना पोटभर होईल तव्यावरचं, किंवा याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ॲड करू शकतो. याचा इडली पण बनवता येते, याचा अप्पम बनवता येतो आणि खूप फास्ट होतो, बिघडण्याची शक्यता फारच कमी आहे आणि मुलं आवडीने खातात जर वेगळं काहीतरी दिलं तर. तर आता इथे उज्जैनीचं सगळं खटाटो जो शी 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 अरे उज्जू, आत्ताच नाही बेटा, आत्ताच नाही. चलो 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 चलो. बाय जुजू, बाय बाय जुजू. बघ ते दादा किती छान खेळायला. बघ तू जाते का बॉल खेळायला, बॉल फेकायला जाते का? चला आपण याला झाकून ठेवूयात आधी. उज्जैनीचा हंडी. अरे बापरे जुजू जुजू जुजू, उज्जैनी, बापरे शीश. उज्जैनीला हे बनवण्याच्या आधीच खूप आवडायला. उज्जैनीला भूक लागलेली होती त्यामुळे ती अशी करत होती, पटकन करून तिला कधी खाऊ घालेलं असं झालं होतं. 5-6 वाजलेले होते, माझे नेमकेच क्लास झालेले होते आणि थोडी मुलं भुकी असतात त्यावेळेला थोडंसं पटकन करणं गरजेचं असतं. त्यांच्या भुकेच्या वेळेला काहीतरी देणं गरजेचं असतं. आता सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात, पण ते मी झाकून ठेवण्याचं विसरले होते, कारण झाकल्यामुळे कसं रवा फुगतो नाही का, आणि थोडंसं आपण 1 वाटी जरी रवा घेतला का तर त्याचे जवळपास 1-2 तरी उत्तप्पे छान जाडसर होतातच. तर मी हे बेटर बाजूला झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी दिवे लावून घेते, कारण दिवे लावण्याची वेळ झालेलीच होती. मला एक काम आपण करत गेलो तर कसं मलाही भरपूर कामं असतात, घरातलं आवरण्याचं असतं आणि त्यानंतर क्लासेस असतात. आता क्लासेसच्या काही एक्झाम झालेल्या आहेत मुलांच्या, त्यामुळे 2 बॅच माझ्या कमी झालेल्या आहेत. तर उज्जैनीला घेऊन दिवा लावणे, उज्जैनीला घेऊन स्वयंपाक करणे, असे बरेच टास्क मी सोबत घेऊन चलते. क्लासेससुद्धा तिला घेऊनच करते असतात. आता काही दिवस तिला जोपर्यंत समज येत नाही तोपर्यंत मला ह्या गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट माझ्या क्विकली लक्षात येते की मुलं आपण आपल्यासोबत जर त्यांना घेऊन कामं करत आहोत तर पटकन शिकतात, वेगळं काही त्यांना शिकवण्याची गरज राहत नाही. आता मी उज्जैनीचं सुद्धा ऑब्झर्वेशन तुम्ही करत असाल, मी जसे काही करते ना अगदी त्याच पद्धतीने ती करत असते. लहान मुलांसोबत जर तिला अभ्यासाला बसवलं तर मला तिला पेन्सिल कशी धरायची किंवा बुक कसं घ्यायचं किंवा ती तिच्या बोबड्या बोलमध्ये काही रीड करत असते, लिहित असते, तर हे वेगळं शिकवण्याची गरज राहत नाही. किंवा इतर घरातली कामं असतील तर ती बरोबर मी नसतानासुद्धा ती तशीच करते. तर बऱ्याच वेळेला व्हिडिओ शूट करणं होत नाही, कारण आता उज्जैनी असल्यामुळे बऱ्याचदा मोबाईल हातात धरणं होतच नाही. तर ज्या वेळेला कधी होईल तर त्यावेळेला मी नक्की तुमच्यासोबत तिचे पर्सनली व्हिडिओ शेअर करीनच. तर आता मी दिवे लावून घेतलेले आहेत. आता बेटर तसंच न टाकता त्याच्यामध्ये आपण खरं तर कांदा किंवा गाजर, एखादी भाजी असेल, कोथिंबीर, असं बरंच काही टाकू शकतो, कारण हेल्दी पण होईल आणि थोडंसं टेस्टी पण होईल. आता माझ्याकडे भरपूर काहीतरी नव्हतंच, फक्त एक गाजर होता आणि थोडंसं ऑनियन, थोडंसं एक बारीक चॉप करण्यासाठी, कारण आता मध्ये जर लागलं तर ते खाणार नाही, काढून ठेवलं, म्हणून मी थोडंसं बारीक चॉप करते. चॉपरचा वापर करा, नाही तर तुम्ही सगळं बेटर मिक्सरमधून पण काढा, सगळ्यात भारी. एकतर ते पूर्ण साफ निघेल
चॉपरमध्ये पण छान निघतं, कारण मला मिक्सर लावण्याचा अतिशय कंटाळा आहे, त्यामुळे मी चॉपरच बेटर ठरवते की पटकन एक दोन स्लाईड केले, हे फास्ट अँड फास्ट होतं. हे सगळं चॉप केलेलं मी. गाजर थोडंसं टाकले, 1-2 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं 1-1.5 कांदा टाकलेला आहे आणि ते बारीक चॉप करून घेते. आणि हे सगळं झालेलं त्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे आणि छान उत्तप्पा करण्याच्या आधी आपण आपल्या जे तवा आहे, नॉनस्टिकचा तवा असेल किंवा तुम्ही साध्या याच्यावर पण टाकू शकता, त्याला आधी तूप लावा किंवा तुमच्याकडे बटर असेल बटर लावा किंवा तेल टाका, छान क्रिस्पी होतो. तर मी तूपच लावण्याचं मला जास्त चांगलं वाटतं, कारण बटर किंवा तेल अवॉइड करते मी. लहान मुलं असेल तर तूप जास्तीत जास्त पोटात जायला असं बॅटर दिसतं बघा. त्यात मी थोडंसं गाजर आणि कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. आता यामध्ये बरेच मसाले टाकता येतात आपल्याला. लहान मुलांना खायचं असतं तर हिरवी मिरची शक्यतो मी उजूला देत नाही. थोडंसं मीठ टाकलेलं आहे यात. त्यानंतर थोडीशी का होईना मी तिला आता चटणी देते, कारण खूप जास्त नाही पण ठीक आहे चवीपुरती. त्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं जिरं, थोडीशी चटणी, मीठ आणि हे सगळं व्यवस्थित हलवतं. आता याच्यामध्ये मी कुठले इनो सोडा असं काहीच टाकलेलं नाही आहे. आता डायरेक्ट मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते तव्यावर. तवा छान गरम झालेला आहे आणि हे सगळं बॅटर जाडसर तव्यावर टाकून द्यायचं आहे. भिजवलेल्या एक वाटी रव्यामध्ये जवळपास 2 उत्तप्पा झालेले आहेत, त्याच्यापुरते झालेले आहेत. तर पटपट दोन्ही करून घेतलेले आहेत. तर मुलांना सॉससोबत द्या, एखादी ग्रीन चटणी करत असाल त्याच्यासोबत दिलं तरी चालते, किंवा नुसतं पण ते जर खायला आवडत असेल त्यांना तर ते पण बेटर आहे, कारण यामध्ये आपण सगळंच टाकलेलं आहे. आता हे तर लहान मुलंच नाही, आपण सुद्धा खाऊ शकतो. जर छान बेटर जर केलं ना आपण तर छान उत्तप्पा डोसा पण छान होतं त्याचे. तर आता मी फास्ट केलेलं आहे, कारण आता लहान मुलांना तुम्ही बघितलं उज्जूला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे पटापट करण्याचं मला हे झालं. पण तोपर्यंत तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. हा छान आहे, उन्हाळ्यामध्ये 5-6 वाजता लहान मुलांना आपण देऊ शकतो. तसं स्लाईड कट करून द्यायचं, म्हणजे छान त्यांना हातात घेऊनसुद्धा खाता येतं. त्यात हा उत्तप्पा डोसा असेल किंवा याची इडलीसुद्धा आपण बनवली तर आंबूस मस्त लागते. आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं आंबट खायला आवडतंच नाही का लहान मुलांना, त्यात तर सगळ्यात जास्त. अशा 4 स्लाईड व्यवस्थित त्याच्यावर सॉस टाका, चटणी टाका आणि मुलांना खायला द्या आहेत. आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते मी. तर आमच्या घराच्या एकदम समोर ग्राउंड आहे, छोटंसं एक प्लॉट आहे आणि त्यामध्ये पोलीस भरतीसाठी जे मुलं प्रॅक्टिकल करतात ते कसं करतात ते पण मी तुम्हाला दाखवते. भावी पोलीस म्हणता येईल. तर बघा असं ग्राउंड केलेलं आहे, मी खिडकीतून व्ह्यू घेत आहे. आणि बघा आता प्रत्येकजण हा गोळा किती व्ह्यू ना, म्हणजे पोलिसांना सुद्धा किती बघा अशी प्रॅक्टिस करत असतात.
छान प्रॅक्टिस करतात. पोलिसांनासुद्धा खूप मेहनत असते आणि खूप जबाबदारीचं काम त्यांच्यावर असतं. पण ही मुलं किती मेहनतीनं प्रॅक्टिस करतात. मी सकाळी 5:30 वाजता ज्यावेळेला उठते त्यावेळेला अगदी 6 वाजता हे या प्लॉटवर असतात. 6 ते कंटिन्यू 8 ते 9 वाजेपर्यंत, जोपर्यंत इथे येऊन व्यवस्थित येत नाही तोपर्यंत हे प्रॅक्टिस कंटिन्यू करायलेले असतात. आणि त्यानंतर दुपारीसुद्धा 5 वाजता येतात प्रॉपर आणि 7 वाजेपर्यंत ही प्रॅक्टिस अशीच सुरू असते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.